कल्पना करा, एका शेतावरचे प्राणी माणसांना बाहेर काढतात आणि स्वतःच राज्य चालवायला घेतात. भारी वाटतंय ना? पण सुरुवातीला हे जितकं भारी वाटतं तितकंच नंतर भयंकर होतं. तर झालं असं, या प्राण्यांनी प्रचंड हुशार अशा डुकरांच्या नेतृत्वाखाली ठरवलं की बस झालं, आता आम्ही स्वतःच आमचं राज्य चालवणार. सुरुवातीला मस्त स्वातंत्र्य समता अशा गप्पा सुरू असतात, पण हळूहळू डुकरं माणसांसारखीच वागायला लागतात आणि मग ठरतं की सगळी प्राणी समान आहेत. पण काही प्राणी जरा जास्तच समान होतात. क्रांती सुरू होते, पण शेवटी काय होतं, एक नवीन हुकुमशाही तयार होते. सत्ता आणि राजकारण कसं कुणालाही बिघडवू शकतं हे बघायचं असेल तर या डुकरांकडून शिकावं. हे पुस्तक लहान आहे, सोपं आहे, पण डायरेक्ट मेंदूला झिंझिने आणण्यात हे पुस्तक यशस्वी होतं. राजकारण आणि इतिहास कसा वारंवार रिपीट होतो हे सांगणारं हे जबरदस्त पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव आहे ॲनिमल फार्म आणि याचे लेखक आहेत जॉर्ज ऑरवेल. मराठी अनुवाद उपलब्ध आहे, नक्की वाचा.